हरिरथा चपळा नारी लागवरी नरिगती अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगिता प्रस्तुत स्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग असून या अभंगाद्वारा श्री महाराज हरिरथ झालेल्या गवळणींची अवस्था प्रतिपादित करतात. विठ्ठल गेल्या 43 वर्षापासून आपले या श्री क्षेत्र फरदापूरमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा सप्ताह सुरू झाला ते सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य दिगंबर महाराज भागवत, बाबा भागवत महाराजांच्या आशीर्वादाने. मूळचे आपल्याला ह्या परंपरा माहीत असणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, जे गावं एखाद्या संस्थानाला अथवा फडाला चिटकून असतात ना, त्या गावांवरती त्या संस्थानाची किंवा त्या संतांची खूप कृपा असते. आपल्या गावावरती कृपा आहे, आपल्या गावामध्ये एकोपा आहे. मला असं वाटतं आपण संतांसाठी काही कमी करत नाही. आपल्या पालखी सोहळ्याचा मान आपण निभावता. मला असं वाटतं की संतांसाठी केल्यानंतर ते सुद्धा आपल्याला देतात आणि संत जे देत असतात ते देवापेक्षा जास्त असतं. कृपादान केले संते ते काय देतात तर कृपेचं दान करत असतात आणि त्या कृपेच्या दानाने आपलं जीवन फार प्रसन्न होतं, आनंदी होत असतं. आणि म्हणून त्यांच्या या आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या 43व्या वर्षात आता समाप्ती होती. आजच्या या काल्याच्या कीर्तनाने 40 वर्ष आजोबांनी काल्याचं कीर्तन केलं. 3 वर्षापासून मी ही सेवा करतोय आणि तुमच्या सर्वांचं प्रेमासाठी या सेवेला येणं आहे आणि 7 दिवस इथं थांबणं आहे. विठ्ठल जास्त वेळ न घेता आपल्याला बरंच विचार करायचा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे आज काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये काही गोष्टींची मर्यादा असते. आपण रोजचे जी कीर्तन ऐकतो त्या कीर्तनाच्या विधीमध्ये आणि काल्याच्या कीर्तनाच्या विधीमध्ये फरक आहे. रोज जे कीर्तन ऐकतो त्याच्यामध्ये मर्यादा घालून दिलेला आहे. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, हो प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. इतर कीर्तनामध्ये कीर्तनकाराने कीर्तन करत असताना भक्ती ज्ञान वैराग्याच्या पलीकडे कीर्तनात काहीही सांगायचं नाही. कीर्तनात जर काय सांगायचं असेल तर पहिलं भक्ती सांगावी, दुसरं ज्ञान सांगावं आणि तिसरं वैराग्य सांगावं, जेणेकरून माणसांना वैराग्य तयार झालं पाहिजे. आता कीर्तनकार भक्ती ज्ञान सांगतात ना, पण भक्ती ज्ञानाच्या गोष्टी सांगतात, ज्या गाजलेल्या गोष्टी भक्ती ज्ञानाच्या. भक्ती ज्ञान वैराग्य विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. पण काल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये इतर कीर्तनापेक्षा थोडंसं वेगळं आहे. काल्याच्या कीर्तनात फक्त भगवान कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करावा आणि तेही गोकुळातल्या चरित्राचा उच्चार करावा. चरित्र ते उच्चारावे,
गोकुळातलंच चरित्र का, मथुरेतलं का नाही, वृंदावनातलं का नाही, फक्त गोकुळातलंच चरित्र? त्याच्या मागे काही शास्त्रीय कारण आहे. एक उद्दीपन विभाव शास्त्राने सांगितलेला आहे. उद्दीपन विभाव म्हणजे मी सोपं करून आपल्याला सांगतो. एखाद्या गावामध्ये एखाद्या महाराजाचं कीर्तन आहे. कीर्तनामध्ये महाराजांनी अभंग घेतलाय, चांगले साथीदार आहे, गायक आहे, वादक आहे, सगळं आहे. सिस्टीम चांगली लागलेली आहे, सगळे व्यवस्थित टाळकरी आहे. कीर्तन फार रंगलंय, कीर्तन फार रंगलंय. ते कीर्तन इतकं लोकांना आवडलं आणि त्याच बाबांनी दुसऱ्या गावात एक तारीख धरली होती आणि त्या दुसऱ्या गावात तो कीर्तना करता गेला. अभंग तोच, सहसा तोच असतो. अभंग तोच, गायकही तेच, वादकही तेच, सिस्टीम सुद्धा रमेश भाऊ तुमची सिस्टीम, सगळं वातावरण तसंच. पण जी मजा त्या गावामध्ये आली पहिल्या गावात, ती मजा दुसऱ्या गावात आली नाही. तशी मजा दुसऱ्या, अभंग तोच, कीर्तनकार तोच, सगळं वातावरण तसंच, पण जी मजा पहिल्या गावात आली ती दुसऱ्या गावामध्ये आली नाही. त्याचं एकच कारण आहे, त्या गावामध्ये उद्दीपन करणारा विभाव होता आणि त्या गावात उद्दीपन करणारा विभाव नव्हता. विठ्ठल म्हणून गोकुळातलं चरित्र का, गोकुळामध्ये भगवान कृष्णाचा उद्दीपन विभाव आहे. विठ्ठल आणि म्हणून त्याच्या चरित्राचा उच्चार करावा. आपल्याकडे असा अलिखित नियम आहे संप्रदायाचा की कोणत्याही नामसप्ताची समाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने व्हावी. भगवान कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करून काल्याच्या कीर्तनाने त्याची समाप्ती व्हावी, असा अलिखित अशा स्वरूपाचा आपल्याकडे एक दंडक आहे. सप्ताह कोणताही घ्या, 3 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा, महिन्याचा असू द्या, वर्षाचा असू द्या, समाप्ती मात्र काल्याच्याच कीर्तनाने होत असते. त्याचं कारण असं आहे, मंदिराचं बांधकाम झाल्यानंतर मंदिराची पूर्णता कुठं आहे? मंदिराचा कलश झाला की मंदिराची काय झाली? पूर्णता झाली. बरं, नद्या समुद्राला जाऊन मिळतात, नदी कुठपर्यंत वाहत जाते? एकदा समुद्राला जाऊन मिळाली की नदीची काय झाली? पूर्णता झाली. समुद्र मापनम प्रविशती यद्वत, गीतेमध्ये सांगितलंय. नद्या समुद्राला जाऊन मिळाल्या की पूर्णता झाली. तशा सगळ्या सप्तांची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने व्हावी. काला झाला म्हणजे त्या सप्ताची पूर्णता झाली. विठ्ठल आणि म्हणून भगवान कृष्णाच्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा, त्याचं आचरण करायचं नाही. फक्त उच्चार, आचरण करायचं रामचंद्राचं आणि उच्चार करायचा कृष्णाचा. का? भगवान रामचंद्राचं आचरण, कृष्णाचं जर आचरण करण्याकरता गेलो तर कृष्णाने काही कमी लीला केलेल्या नाहीये. काही काही लोक म्हणतात त्याला 16,108 बायका होत्या, मग आम्ही दुसरी एखादी करायला काय हरकत आहे बुवा. देवे उचललेली पृथ्वी मेदिने, आपले चरणी गोणी उचले ना, याचं भान ठेवावं. त्यांनी करंगळीवरती गिरी गोवर्धन पर्वत उचलला, आपल्या चरणी गोणी उचलली. त्यांनी 12 गाव अग्नी गिळला होता, आपल्याला उदबत्तीचा चटकाही सहन होत नाही. याचं भान ठेवावं. त्याचा चरित्राचा फक्त उच्चारच करता येतो, आचरण जमत नाही महाराज. का? त्याचं चरित्र एका कामा करता आला ना अनेक काम करून गेला. परिपूर्णतमं साक्षात श्रीकृष्णो नान्ये वही, एक कार्यार्थमागत्यम कोटी कार्यचकार. विठ्ठल एक काम करण्याकरता आला आणि कोट्यवधी काम करून गेला. भगवान रामचंद्राला काम करण्याची मर्यादा होती म्हणून तो मर्यादा पुरुषोत्तम आहे, आणि भगवान कृष्णाला काम करण्याची मर्यादा नव्हती म्हणून तो पूर्ण पुरुषोत्तम आहे. विठ्ठल आजच्या या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज गवळणींची अवस्था सांगतात. पण शंका अशी आहे, संतांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे का कीर्तनामध्ये देव सोडून इतरांची स्तुती करायची नाही. जे काही करायचं असेल ते देवाचंच करायचं. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, निंदा अथवा स्तुती करावी देवाची. हे कीर्ती मानवाची वरून ये, कीर्ती मानवाची वरून ये, कीर्ती मानवाची वरून ये, कीर्ती मानवाची वरून ये. एक कीर्तन मर्यादेमध्ये असे नियम आहे. तुम्हाला कीर्तनामध्ये स्तुती करायची असेल तरी देवाची करायची,
आणि निंदा करायची असेल तरी देवाची करायची. ऐका, निंदेने सुद्धा देव प्राप्त होतो, पण निंदा जर भक्ती म्हणून करत असेल तर देव प्राप्त होतो. रावणाने निंदा केली पण भक्ती म्हणून केली, त्याला वाटायचं देव मला प्राप्त व्हावा म्हणून निंदा केली. निंदा करायची तरी कीर्तनात देवाची आणि स्तुती करायची तरी देवाचीच. माणसांची स्तुती कीर्तनात करायची नाही. आता काय झालंय हल्ली, कीर्तनकाराला जो बोलवतो कीर्तनकार त्याचं इतकं वर्णन करतात की बस असं वाटतं की गावाला तरी असं वाटतं की पुढचा आमदार हाच निवडून येईल, इतकं वर्णन त्याचं. किती वर्णन, किती प्रमाणामध्ये. ठीक आहे, तुम्ही सप्त्याचं आयोजन आहे, मग सप्त्याचे काय हे वाचून दाखवा तुम्ही. पण ते, आणि लोकही आता अशाच कीर्तनकाराला बोलवायला लागले का जो त्यांची स्तुती जास्त करेल. अशाच कीर्तनकाराला लोक बोलवतात. आपली स्तुती जास्त केली पाहिजे कीर्तनकारांनी. निंदा करायची तरी देवाची, स्तुती करायची तरी देवाचीच करायची. पण प्रस्तुत अभंगामध्ये मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज गवळणींचं वर्णन करतात. काय अधिकार असेल त्या गवळणींचा, देवाचं वर्णन नाही करत, मग गवळणींचं वर्णन करतात, गोपिकांचं वर्णन करतात. तर ऐका, गोपिका गवळणी काही सामान्य नव्हत्या. त्या गोपिका गवळणी होत्या वेदातल्या श्रुती. वेदाला असं वाटलं होतं की आपण भगवंताची वर्णन यथार्थ करू शकतो, पण वेद जाणो गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेदाला देव परिपूर्ण कळाला नाही. शेषाला असं वाटलं की भगवान विष्णू आपल्यावर शयन करतो म्हणून भगवान विष्णूचं यथार्थ वर्णन आपण करू शकतो, पण शेष जाणण्याकरता गेला. सहस्र मुखांचा वर्णिता भागला शिनला, जिव्हा चिरुनी पलंगू झाला. त्याला दोन जिव्हा, त्याच्या जिव्याला चीर गेली. सहस्र मुखांचा तो द्विसहस्रा जिव्याचा झाला. पुसू नका बाई, पुसू नका बाई, वेदासी काय, वेदासी काय, कळलेची नाही, कळलेची नाही. शेष शिनला, शेष शिनल्या झाल्या द्विसहस्र, जीवा जीवा देव कावो विदेवरी उभा, हो देव का हो विदेवरी उभा, विदेवरी उभा, देव का हो विदेवरी उभा. वेदाला कळाला नाही, तो पुराणांना कळाला नाही. वेदाधिक श्रमले न कळे जया पार, शास्त्रांशी निर्धार न कळे श्रीहरी नंदाची घरी. वेद श्रमला, पुराण श्रमले, पण देवाचं यथार्थ वर्णन कोणीही करू शकलेलं नाही. देव कसा हे परिपूर्ण कोणी सांगू शकलेलं नाही. आता देव वेदाला कळाला नाही, देव शेषाला कळाला नाही, देव पुराणांना कळाला नाही. नास्तिकवादी म्हणतात तो दिसत नाही म्हणून आम्ही त्याला मानत नाही. जो वेदाला कळत नाही तो नास्तिकवाद्यांना खाक कळणार आहे का महाराज? त्यांना जर विचारलं ना की बाबा तुम्ही देवाला, एक शोकांतिक आहे महाराज, मुसलमान धर्मामध्ये 100% मुसलमान पैगंबरांना अल्लाहला मानतात. ख्रिश्चनांमध्ये 100% ख्रिश्चन येशू ख्रिस्ताला मानतात. पण आपले हिंदू इतके बावळट झाले आहे की आपले निम्मे लोक आपल्या देवावरती संशय घेतात, शंका उपस्थित करतात. मला असं वाटतं देव पाहण्याची गोष्टच नाही आहे, देव डोळ्यांनी पाहण्याची गोष्ट नाही, ती अनुभवायची गोष्ट. नास्तिकवाद्यांना जर विचारलं तुम्ही देवाला का मानत नाही, तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे देव या जगतामध्ये दिसत नाही म्हणून आम्ही त्याला मानत नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत दिसत नसल्या तरी मानाव्या लागतात. तिले तैलम, तिळातलं तेल दिसत नसलं तरी मानावं लागतं. पुष्पे सुगंधम, फुलातला सुगंध दिसत नसला तरी मानावा लागतो. बघा, या मरावीच्या तारा गेलेल्या आहे. मरावी म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, मरावी. याच्यामध्ये करंट आहे, बरोबर आहे, ड्युटीच तशी आहे. रमेश भाऊ, मरावी का म्हटलं मी त्याला? ड्युटी फार अवघड ड्युटी आहे त्यांची. म्हणजे वायरमॅन लोक एकमेकात कधीच भांडत नाही. का? एखादं मेंटल असेल आणि त्याचं भांडण झालं आणि तो जर तिकडं पोलावर चढला, याचं सटकलं डोकं, इकडं फ्यूज टाकला का लटकला समजा. वायरमॅन लोक एकमेकात कधीच भांडत नाही. शरद महाराज बसता पण भांडत नाही. बसता म्हणजे भजन म्हणायला, भजन म्हणायला तुम्हाला काय वाटतं? बसता म्हणजे भजन म्हणायला असं म्हणायचं मला. वायरमॅन लोक भजन करत नाही का?
त्या तारांमधून असं म्हणतात की त्याला स्पर्श केला तरी माणूस जळून खाक होईल, भस्म होईल. त्या तारांमध्ये इतका व्होल्टेजचा करंट आहे. मला असं वाटतं अजूनही कोणाला जर डाऊट असेल हात लावून नाही पाहिजे. शरद महाराज टेस्टरनी चेक करायचं. काय झालं, मी औषध निर्माण शास्त्र शिकण्याकरता नाशिकलो होतो. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला औषध निर्माण शास्त्र म्हणतात आणि मराठीत त्याला फार्मसी म्हणतात. फार्मसी लवकर कळेल लोकांना म्हणजे ती मराठी झाली आणि औषध निर्माण शास्त्र इंग्लिश झालं. आम्हाला एक नास्तिक सर होते. नास्तिक म्हणजे देवाला मानत नव्हते. ते काय मला विचारायचे, का रे बाबा 10-15 दिवसांनी येतो म्हटले, तू काय आमचा जावई आहे का? बरं ते असं जेव्हा म्हटले ना मला, तू काय आमचा जावई आहे का असं म्हटले का मला आनंद व्हायचा. कारण सांगू का आपल्याला, त्यांचं आडनाव देशपांडे होतं. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला ज्ञानबा तुकाराम शिराबाद कडी. इंटरकास्ट करायचा प्रश्नच नव्हता ना. देशपांडे म्हणजे कोण झाले, ब्राह्मण झाले ना. ते प्रिन्सिपल होते आम्हाला. एक नास्तिकवादी अजून एक सर होते जैन समाजाचे. ते सारखे विचारायचे की बाबा तू कॉलेजला येतो 10-15 दिवस, अरे निदान आठवड्यातून 2-3दा येत जा, 2 वेळेस आठवड्यातून येत जा, दररोज नको येत जाऊ. कशा करतात सर? मी कीर्तन करतो. अरे देव कुठं दिसतो का म्हणले. काय देवाचे कीर्तन, देव काय दिसतो का? कधी डोळ्यांनी पाहिलाय का रे देव तू? मग ते वेड्यात काढायचे. मला असं वाटायचं माळी फेकून द्याव्या काय, धोत्र घालणं बंद करावे काय. आम्हाला एक HEP नावाचा एक विषय होता, ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, मानवी सांगाड्याचं अध्ययन. मग ते HEPचा सब्जेक्टचा आम्हाला आधी वाचून यायला लावलं आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी आमच्या समोर असा मानवाचा सापळा ठेवला. मग ते ओळख करून द्यायची सगळं सरांनी. दिस इज लंग, दिस इज फॅबुला, दिस इज जॉईंटनी, दिस इज वगैरे वगैरे. म्हणजे मानवी सांगाड्याची ओळख करून दिली आम्हाला. आणि मग प्रश्न विचारला, का रे तुम्हाला काल वाचून यायला लावलं तर माझ्याकडून चूक भुलीने काही सांगायचं राहिलं का या सापळ्यामध्ये? म्हटलं सर राहिलं. काय राहिलं? म्हटलं सर तुम्ही याच्यात सगळं दाखवलं पण याच्यात तुम्ही मन दाखवलं नाही. काय मन दाखवलं नाही? मन. म्हटले काय रे मूर्खा, 12वी काय कॉफी करून पास झाला? अरे मन कुठं दिसत असतं का? म्हटलं सर देव कुठं दिसत असतोय का? विठ्ठल 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 आई सा ज्याचा आई सा ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव विश्वदेव सत्य देव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे. ज्याला विश्व सत्यत्वाने या विश्वामध्ये परमात्मा तत्व आहे असा ज्याला अनुभव येतो, देवतया जवळी असे. म्हणून ती पाहण्याची गोष्ट नाही. आणि ती पाहण्याची गोष्ट नसल्यामुळे त्या भगवान परमात्मा तत्वाचं यथार्थ वर्णन कोणीही करू शकलेलं नाही. वेद थकला, शास्त्र थकली, पुराण थकली, पण वेदातल्या श्रुतींना मात्र असं वाटलं की आपण थकायचं नाही. वेदातल्या श्रुतींना असं वाटलं आपण थकायचं नाही. मग आपण भगवंताचं यथार्थ वर्णन करू शकत नाही, पण भगवंताची भक्ती मात्र करू शकतो. म्हणून त्या वेदातल्या श्रुती, त्या हा जान वेद गर्भेच्या श्रुती, श्रुती रूपे नवे मत प्राप्ती म्हणून परतल्या नेती नेती माझी सुख संगती न पवी. त्या वेदातल्या श्रुती रूपानं भगवंताची भक्ती शक्य नसल्यामुळं त्याच वेदातल्या श्रुती गोकुळामध्ये
गवळणींच्या रूपानं अवतीर्ण झाल्या. त्या 3 प्रकारच्या गवळणी होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी सतंता. कोणी सुनेच्या रूपानं, कोणी सासवाच्या रूपानं, कोणी मुलीच्या रूपानं. 3 प्रकारच्या गवळणी गोकुळामध्ये होत्या. कोणत्या कोणत्या? सून होती, सासू होती आणि मुलगी होती. ऐका, मुलीला स्वातंत्र्य आहे, पण मुलीला कुठपर्यंत स्वातंत्र्य आहे? जोपर्यंत तिचं लग्न झालेलं नाही तोपर्यंत तिला काय झालं? स्वातंत्र्य. एकदा लग्न झालं का तिच्या सासरी मात्र तिला पारतंत्र्य आहे. सुनेला दोन्ही बाजूनी पारतंत्र्य आहे. सुनेला घरात माहेरी सुद्धा पारतंत्र्य, का? लग्न झालंय म्हणून. आणि सासरी सुद्धा पारतंत्र्य. बर, पण एक गवळण मात्र अशी आहे का तिला दोन्ही बाजूनी स्वातंत्र्य आहे. कोणती? हा, सासू का? सासूला दोन्ही बाजूनी स्वातंत्र्य. आओ जाओ घर तुम्हारा, कुठेही जा, कुठेही फिरा, तिकीट नाही, काहीच नाही, बसचं. फिरत राहा, तीर्थयात्रेला जा, केदारनाथ, बद्रीनाथ, विचारणार कोणी नाही. नवऱ्याची काय हिंमत विचारायची तिला? का? तिला स्वातंत्र्य पहिल्यापासूनच. पण पारमार्थिक दृष्ट्या जर याचा विचार केला तर ही सून, ही लेक आणि ही सासू ह्या उच्च अधिकारी आहे. त्यापैकी सगळ्यात उच्च अधिकारी असणारी गवळण आहे सासू. सगळ्यात उच्च अधिकारी सासू आहे. आणि मग या गवळणींची भक्ती इतकी होती महाराज, त्या गवळणींनी भगवान कृष्णाशी एकरूप झाल्या होत्या. त्या गवळणींना असं वाटायचं की आता देव सोडून दुसरं कोणीच नाही. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी, अंध बहिरी प्रीती लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पूर्णांतरी वो, आपणाती करीती नवल. त्यांचा एकच विषय झालेला होता. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी. त्याची जी आवड भगवान परमात्म्याची ती आमची आवड. आमचा विषय तो झालेला आहे. इतर विषय त्यांनी टाकले आणि म्हणून उच्च स्थितीला त्या गवळणी प्राप्त झाल्या. अशा उच्च स्थितीत असणाऱ्या गवळणींची एक अवस्था जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे देव ऐसा, तुका म्हणे देव ऐसा, तुका म्हणे देव ऐसा, तुका म्हणे देव ऐसा, तुका म्हणे देव ऐसा.
सिलेक्टेड प्रमाण देतो ना, म्हणजे काय का तिथं महाराज शेवटचं चरण सांगणारे हे ज्याला माहित नसतं आणि तरी तो त्याच ताकदीने प्रमाण देतो, त्याला खरा गायक म्हणतात. आणि कसं आहे, शेती तशी मशागत असते, तसं अभंग तसं सोडवणं असतं. आणि म्हणून गवळणींची एक अवस्था सांगितली, तुका म्हणे देवा ऐशा देव पिशा उदारा. महाराज असं म्हणतात की ते देवा ऐशा, गवळणी ह्या देवासारख्या होत्या आणि त्यांना देवाचं वेड लागलं होतं. ऐका, त्यांना देवाचं वेड लागलं याचा अर्थ त्यांना पारमार्थिक वेडे म्हणा किंवा त्यांना हरिदास म्हणा. कारण काय, आपण गल्लत अशी करतो की आपण एखाद्याला देवाचं चांगलं, जर देवाची भक्ती असेल म्हणजे तो कधी कीर्तन सोडत नाही, कधी भजन सोडत नाही, एवढंच काय कधी जागरणही सोडत नाही, कधी गोंधळही सोडत नाही, म्हणजे त्याला काय झालं, देवाचं वेड झालं. त्या लोकांना आपण म्हणतो हा फार भोळा आहे किंवा आपण त्याला शुद्ध वेड्यात गणतो. पण ऐका, देवाचं वेड लागणं वेगळं आणि शुद्ध वेडा वेगळा असतो. देवाचं वेड लागणं हे फार कमी लोकांना लागतं आणि त्यांना संत म्हणतात. देववेडे कोण होते? संत होते, संत. देववेडे म्हणजे संत. आणि त्यांची देवाची वेड लागलेले संत भेटणं फार अवघड आहे. शुद्ध वेडे तर आपल्याला पावलं पावली भेटतील, पण देवाचं वेड लागलेले संत भेटणं फार अवघड आहे. महाराजांनी त्याचे बरेच वर्णन केलेले. पाहुणा घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, तरी त्या साधूचे नकळे महिमान. ऐसे कैसे आले भेटतील साधू, कैसे कैसे आले भेटतील साधू. पारमार्थिक वेडे नाम संत भेटणं फार अवघड आहे. पाहुणा घालवेल पालान, पायी चढवेल गगन. कदाचित एखाद्या माणसाने ठरवलं तर तो स्वर्गापर्यंत पायरी करून जाऊ शकतो. कदाचित भूत भविष्य कळो येईल वर्तमान. एखाद्याने अभ्यास केला की त्याला दुसऱ्याचं भूतकाळ कळू शकतो, वर्तमान पुढं काय होणार कळू शकतं, भविष्य कळू शकतं. अभ्यास केला की भविष्य कळतं. काही काही विद्या आहे, ज्योतिषशास्त्राची विद्या आहे. कुंडलीनुसार आपण त्या पोराचं पुढचं कसं असणार आहे ते सांगू शकतो. त्या पोराचं पुढचं कसं असणार आहे सांगू शकतो. आपल्याकडे तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बाबा पत्रिका पाहतात. माझ्याकडे एक पत्रिका आली होती आणि मग ते पत्रिकेत ते पोराचं सांगितलं मी काय काय तो फार खोड्या करतो बाबा, फारच तापड स्वभावाचा वगैरे वगैरे सांगितलं. आणि ते खरं निघालं. मी बोललो ते खरं निघालं. खरंच मुलगा असाचे म्हटलं. म्हणजे किती बाबाला कळतं असं त्यांना वाटलं. आणि त्यांच्याच गावात माझं कीर्तन होतं. एक दिवस मला गुळ खायची सवय, गुळ ठेवलेला पण त्याच्यावर माझी फेट्याची पिशवी पडली, मला तो दिसला नाही. आणि मग ते मी आयोजकांना बोललो, अहो इथं गुळ वगैरे काहीतरी आणा. गुळच नाही म्हटली. तर आयोजकांना माहित नाही त्याच्या खाली गुळ आहे असं. कीर्तन झाल्यानंतर मी जरा बोललो, हे गुळ वगैरे ठेवत जा म्हटलं इथं. तर ज्याचं भविष्य पाहिलं होतं तो माणूस, ज्याच्या मुलाचं पाहिलं तो माणूस आला. म्हटले महाराज एवढं मुलाचं भविष्य तुम्ही सांगितलं आणि तुम्हाला पिशवी खाली ठेवलेलं गुळ नाही दिसला का म्हटलं. अर्थात भूत भविष्य कळो येईल वर्तमान. भूतकाळ करू शकतो, वर्तमान कळू शकतो, परी त्या साधूचे न कळे महिमान. यांना पारमार्थिक वेडे म्हणतात. त्या गवळणी पारमार्थिक वेड्या झाल्या होत्या. ऐका, त्या देवासारख्या झाल्या होत्या. तुका म्हणे देवा ऐशा, देवा ऐशा. देवासारख्या म्हणजे कशा आपल्याला सांगतो. ऐका, त्या फल अवच्छेद रूपाने देवासारख्या होत्या, त्या स्वरूप रूपाने देवासारख्या होत्या, त्या कारण रूपाने देवासारख्या होत्या आणि त्या औदार्य रूपाने देवासारख्या होत्या. विठ्ठल ऐका, त्या फल अवच्छेद रूपाने देवासारख्या होत्या. म्हणजे काय, देवाकडून जे फल प्राप्त होतं तेच त्यांच्याकडून प्राप्त होतं. संतांकडून फल प्राप्त होतं. देवाचं जे फल ते संतांचं फल. विचार करा, भगवान परमात्म्याचं नाव घेतलं की पाप जातं. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी. मग देवाचं नाव घेतलं की पाप जातं. हे जर फल असेल तर संतांचं नाव घेतलं तरी सुद्धा पाप जातं. तुका म्हणे पापे जाती संतांची जपे, जाती संतांची जपे, जाती जपे. तुका म्हणे पापे
कशा आहे आपल्याला सांगतोय. देवाचं नामस्मरण केलं की पाप जातं आणि हरिभक्ताचं नामस्मरण केलं तरी सुद्धा पाप जातं. पुढे सांगतो, देवाचं नामस्मरण केलं की पुण्य प्राप्त होतं आणि हरिभक्ताचं नामस्मरण केलं तरी पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, देवाचं नामस्मरण केलं की पुण्य प्राप्त होतं. विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप. आणि संतांचं नामस्मरण केलं तरी सुद्धा पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. बर पुढं हे झालं फल अवच्छेद रूपाने गवळणी देवासारख्या. दुसरं स्वरूप दृष्ट्या गवळणी देवासारख्या, म्हणजे देवामध्ये आणि गवळणी मधल्या रूपामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही. स्वरूप दृष्टीने देवासारख्या. प्रमाण काय? भगवान कृष्णाने गवळणींची भक्ती पाहून एक दिवस आपलं रूप गवळणींना देऊन टाकलं. रुक्मिणी आईसाहेब आरती ओवाळण्याकरता आल्या, पाहिले तर सगळे कृष्ण दिसायला लागले आणि मग लाजल्या. लाजले गे माये आता कवनावं सगळे कृष्ण दिसायला लागले रुक्मिणी आई साहेबांना. रुक्मिणी माता लाजल्या, आता कावना ओवाळू. आता कोणाला ओवाळायचं? नामदेव महाराज त्या ठिकाणी होते. तुम्ही म्हणाल नामदेव महाराज होते का? हो, तुकाराम महाराजांचे पूर्वीचे 4ही अवतार. कारण जे जे झाले अवतार तुका त्यांचे, नामदेव महाराज त्या ठिकाणी उद्धवाच्या रूपात होते आणि त्यांनी रुक्मिणी आई साहेबाला टोमना मारला. ज्याच्याबरोबर आयुष्यभर संसार केला त्याचं रूप ओळखता येईना म्हटले तुला. आणि खरं गल्लत अशीच आहे, आयुष्यभर संसार आपल्या बरोबर कळतात आणि आपण कोणत्या क्वालिटीचे हे काही शेवटपर्यंत त्यांना कळत नाही. नामदेव महाराजांनी टोमना मारावा म्हटले, तुला रूप ओळखू येत नाही पण मी तुला सांगतो. वैजयंती प्रमाण देता आलं पाहिजे. जे तोंडावर होतं लगेच प्रमाण पडलं पाहिजे. नाही तर काही काही प्रमाण देतात. मी नांदेडला कीर्तनाला गेलो होतो, आमचे मित्र आहे काही तिथे. तर एक प्रल्हाद नावाचा माझा मित्र आहे, असा बसला होता कीर्तनात पुढे. मग मला पाणी पाहिजे होतं म्हणून मी कीर्तनात म्हटलो प्रल्हाद. तिकडून प्रमाण पडलं, प्रल्हाद नाम हे. त्या प्रल्हादाचा याचा काही संबंध नाही, मला पाणी पाहिजे होतं. काही प्रमाण देतात पण अप्रमाण देतात, अप्रमाण. आणि मग नामदेव महाराजांनी टोमना मारला, म्हटले देव सगळं देईल भक्ताला पण काही खुणा देत नाही. वैजयंती माळा गळा, श्रीवत्स लांछन, विष्णुदास नामा येणे दाविली खून. स्वरूप दृष्ट्या देवासारख्या, फल अवच्छेद रूपाने देवासारख्या. अजून सांगू का? कारण दृष्ट्या देवासारख्या. जे भगवान परमात्म्याचा अवताराचं कारण आहे ते संतांच्या अवताराचं कारण आहे. भगवान परमात्मा कशा करता येतो? धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन. आणि संतांनी कशा करता अवतार घेतलेला आहे? धर्मरक्षा वयासाठी करणे आटी आम्हासी. पुन्हा त्याच्याच करता कारण. आणि शेवटचं त्या गवळणी औदार्य दृष्टीने सुद्धा देवासारख्या होत्या. जेव जितका उदार आहे, नवे नवे देवापेक्षा उदार भक्त असतात. विठ्ठल देवाचं औदार्य कमी पडावं. देवाच्या औदार्याच्या संबंधाने असं आहे, घेशी तेव्हा देशी आयसा असशी उदार.
पण संतांचं मात्र तसं नाही आहे. संतांना घ्यायची गरजच पडत नाही, ते नित्य देतच असतात. आणि म्हणून औदार्य दृष्टीने सुद्धा देवासारखे आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे देवा आयशा देव पिशा उदारा. बरं ठीक आहे, त्या चारही गोष्टींनी देवासारख्या झाल्या, पण त्याचं कारण काय? त्याचं कारण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. हरी राधा तपलारी, हरी राधा तपलारी, हरी राधा चपलारी, हरी राधा चपलारी, हरी राधा तपलारी, हरी राधा गवळणी झाल्या त्याचं कारण महाराजांनी दिलंय. हरिरथा चपळा नारी, त्या हरीशी रथ झाल्या होत्या. लक्षात घ्या, हरीशी रथ झाल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते जीवाला, तो आनंद विलक्षण असतोय. जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संतांच्या जीवनामध्ये सुद्धा ही हरिरथ अवस्था प्राप्त झालेली आहे. हे प्रमाण आपल्याला देऊ शकतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये काही अवस्थेचे वर्णन आहे. जसं की याजसाठी केला होता अट्टहास. तुम्ही म्हणाल काल्याच्या कीर्तनात कुठं घुसली इकडं? ऐका, याजसाठी केला होता अट्टहास हा वर्ष श्राद्ध दशक्रियाचा अभंग नाहीये. जे कीर्तनकार घेत असतील मग त्यांना मुळातच माहित नाही हा अभंग कसला आहे. दशक्रियाचा वर्ष श्राद्धाचा आणि ह्या अभंगाचा काही संबंध नाही. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा, काही संबंध नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांची अवस्था आहे की आम्ही अट्टहास नाम साधना केली आणि शेवटचा दिस नाम अवस्थेला प्राप्त झालो. कोणत्या प्रकारची अवस्था आहे? महाराजांचे प्रमाण. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, हो निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस. महाराजांची अवस्था आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर नाम आम्ही निरंजन रूप अवस्थेला प्राप्त झालो. मग आता आम्हाला जग कसं प्रतिपादित होतं? निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. अशा प्रकारची अवस्था कधी प्राप्त होते? हरिरथ झाला की अशा प्रकारची अवस्था प्राप्त होते. त्या गवळणी इतक्या हरीशी रथ झाल्या होत्या की त्या दही दूध विक्री करता जायच्या तरी गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे. लोक त्यांना हसायची. तव तव हसती मथुरे जागे. विचार करा, विचार करा.
हिवरगावच्या मार्केटला जर आपण टमाटे घेऊन गेलो आणि मार्केटमध्ये जर ओरडलो गोविंदू घ्या कोणी दामोदरू गाय गेलो का म्हणजे वेड आहे, लोक त्यांना वेड म्हणायचे का त्या हरीशी पूर्णपणाने रत झाल्या होत्या. अहो त्या तर रस्ता विसरायच्या. मे भुली गरजाने बाट गोरस बेचने आई हाट. एक गवळण तर रस्ता विसरली, मथुरेकडे चालली, मथुरेत पुन्हा घरी कसं यायचा रस्ता विसरली. विचार करा, रोजचा जाण्या येण्याचा रस्ता आणि गवळणीने विसरावा का? हरिरथ झाल्याचं सांगतोय आपल्याला. रोजचा जाण्या येण्याचा रस्ता समजा विचार करावं, फरदापूरहून देवपूरला रोजचा रस्ता आहे. एखादा रात्री जरी सोडला तरी तो फरदापूरहून देवपूरला पोहोचेल की नाही, देवपूरहून फरदापूरला पोहोचेल की नाही. मग त्या गवळणी रस्ता विसरायचे. रस्ता माणूस तेव्हाच विसरू शकतो जर तो त्या रस्त्याला जाणारा असेल तर. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळालं त्याला धनुर्वाद. आपलं धन्यवाद त्याला. त्या रस्त्याला जाणारा असेल का मग रस्ता विसरेल. मग गवळणी काय त्या गोष्टी करत होत्या का? नाही ना. गवळणी सोमरसाकडे नव्हत्या, पण गवळणी ब्रह्मरसाकडे होत्या. विषयी विसर पडिला निशेष, विषयी विसर पडिला निशेष, विषयी अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली माझी मज झाली गवळणींनी पण घेतलेली होती पण सोमरस नाही. मग ब्रह्मरस, अंगी ब्रह्मरस ठसावला. आणि म्हणून त्या रस्ता विसरायच्या. त्या गवळणी भगवान परमात्म्याशी इतक्या रत झाल्या होत्या का सासू सासऱ्याची मर्यादा सुद्धा डावलायच्या. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. हा कोण जावा कोण नंदा, वृत्ती वेदली परमानंदा. हो नंदा हो नंदा, पाव गोंगडी घेऊन वाजे, पाव गोंगडी घेऊन संगे गोपाळ घेऊन गाई, वृंदावनी आले लवलाई. वेणू वाजविला सुस्वरे बाई हो बाई हो बाई, पाव गोंगडी हो. सासू सासऱ्याची मर्यादा डावलायचे, घरातले भरलेले हंडे रिकामे करायचे आणि कृष्णाला भेटी करता पाण्याच्या निमित्ताने जायचं. भरिता ओलांडून रिता करी घट, मिस पान याची गोविंदाची चट. घरातले रिकामे हंडे रिकामे करायचे, हंडे भरलेले, आणि भगवान कृष्णाला भेटी करता जायचं. त्या हरीशी रत झाल्या होत्या. म्हणून तुका म्हणे देवा ऐशा देव पिशा उदारा. बर ठीक आहे. अजून अजून महाराज म्हणतात वाचा वाचत्वासी नये कोठे काय करावे. आता आम्हाला भगवान कृष्ण सोडून इतर काही करायला आवडत नव्हतं. अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगिता. आम्ही त्याच्याशी रत झाल्यामुळे तो पूर्ण पुरुषोत्तम असणारा भगवान भक्तांचं म्हणजे आमचा भोग घेत होता. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
न हार घालू नये गळा. हा? हा? मला दाख हाराचा पडलाय नाही बुक्क्याचा पडला नाही, मला पॉकेटाचा पडला. तू का म्हणे द्रव्य देते घेते नरका जाती. हा आता शांत बसा. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्याला भगवान कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. लवकर बांधून घ्या. विठ्ठल 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 शांत बसा. चला. कीर्तनी बडबड करीलो जो कोण बेडूक होऊन येईल जन्मा. शांत बसा. भगवान कृष्णाचा चरित्राचा उच्चार करायचा आहे. भगवान कृष्णाचा जन्म हा कारागृहामध्ये झालाय मथुरेच्या. भगवान कृष्ण 8 वर्षाची मूर्ती प्रगट झालेली आहे. भगवान कृष्णाला लहान होण्याकरता देवकीने सांगितलेलं आहे. भगवान कृष्ण लहान होतात आणि नंद वसुदेवाच्या कानामध्ये सांगतात. वसुदेवाच्या कानात असं सांगतात, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. शरद महाराज, भगवान कृष्णाने वसुदेवाच्या ही गोष्ट कानात सांगितलेली आहे. काय? नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. ही गोष्ट कुठं सांगितली आहे? कानात. असं नाही नंदाच्या असं नाही सांगितलेलं, कानात सांगितलेले. भागवताच वर्णन आहे असं. कानात सांगितले, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. अहो ठीक आहे न्यायचं, पण देवा हे बेड्या उचलीला कमळापती, पायीचे बंधने गळती. भगवान कृष्ण वसुदेव भगवान कृष्णाला घेऊन चाललेले. आता यमुनेने वाटेत दर्शन दिलेलं आहे. यमुनेने वाटेत दर्शन दिलं. यमुना दर्शन घेण्याकरता भगवंताचं का आली, यमुना का कमी झाली, याच्या फार मोठ्या कथा आहे. मी आपल्याला फक्त एक सांगतो आणि पुढे जातो. भगवान यमुना ही भगवान कृष्णाची पत्नी होती. कालिंदी तिचं नाव होतं. आणि त्या कालिंदीला राम जन्मामध्ये भगवान रामचंद्रांनी सांगितलं होतं की मी तुला दर्शन देण्याकरता कृष्ण जन्मात येईल. भगवान कृष्णाच्या कृष्ण जन्मामध्ये मी तुला दर्शन देईल. आणि म्हणून भगवान कृष्ण वाटेने जात असताना यमुना मातेला, ती यमुना म्हणजे भगवंताची पत्नी होती. आता एक पूर्ण युग संपलाय. म्हणजे त्रेतायुगापासून द्वापार युगापर्यंत ज्या पत्नीने आपल्या पतीची वाट पाहिली असेल, तो पती जर आपल्या समोर आला असेल तर त्या पत्नीला किती आनंद आहे. एखादा जर पती जर विदेशात असेल किंवा आर्मीत असेल, सोपं सांगतो आर्मीत असेल, 6 महिन्यांनी तो पती आपल्या घरी येतो. 6 महिन्यांनी आलेल्या पतीला पाहून पत्नीला किती आनंद व्हावा. 6 महिन्यांनी पती येतो. एक युग संपलं आणि देवानी आपला पती आपल्या दर्शनाला आहे म्हणून ती भेटण्याकरता ती उसळू लागली, त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू लागली. पण भगवान कृष्णाला असं वाटलं, जर ही माझ्याजवळ आली तर ही मला आपल्याबरोबर घेऊन जाईल, माझ्याबरोबर राहा असं सांगेल. त्यापेक्षा आपण हिच्याबरोबर राहायचं नाही, मग आपल्याला पुढचं कार्य करायचंय. म्हणून भगवान कृष्णाने काय केलं ऐका. नवरा जर खूप दिवसांनी घरी आलाय तर पत्नीला आनंद होतो. कोणती पत्नी अशी का खूप दिवसांनी नवरा घरी आलाय तर त्या पतीला जाय म्हणाल, तू इथून जाय म्हणाल, अशी एकही पत्नी नाही. पण अपवाद असा आहे का अशा स्थितीमध्ये पत्नी पतीला जाय म्हणू शकते घराच्या बाहेर. अपवाद काय सांगू का आपल्याला. जर त्या पत्नीची बेस्ट फ्रेंड मैत्रीण जर घरी आली असेल तर मग पतीला ती सांगते तुमचं आता इथं काम. अर्थात दुसरा अर्थ नका घेऊ तुम्ही. मग भगवान कृष्णाच्या अंगठ्यामध्ये आहे गंगा आणि गंगा ही यमुनेची मैत्रीण बेस्ट फ्रेंड. म्हणून भगवान कृष्णाने काय केलं, आपलं काम पुढं करायचंय म्हणून आपला अंगठा काढला आणि यमुनेला लावला. मैत्रिणींची झाली भेट आणि कृष्ण गेले पुढं. हे यमुना
उसळण्यामागचं एक कारण होतं. भगवान कृष्णाचं आगमन गोकुळामध्ये झालेलं आहे. भगवान कृष्णाने 2 प्रकाराने चरित्र केलंय. येदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे. रांगत्या अवस्थेत आणि गोधन राखत्या या अवस्थेमध्ये भगवान कृष्णाने चरित्र केलंय. भगवान कृष्णाचं चरित्र हे रांगत्या अवस्थेतच सुरुवात झालंय. रांगत रंगनी चोरित लोणी, रांगत रंगनी चोरित लोणी, रांगत रंगनी चोरित लोणी, रांगत रंगनी चोरित लोणी, धावणी धरीचे गवळणी, धावनी धरीची गवळणी, बांधित चरणी देचे गाराणी, बांधित चरणी देती गाराणी, यशोदे साजणी, यशोदे साजनी, हा यशोदे साजणी, यशोदे साजनी, दैवृत पक्षुनी कमाल दिले नवल केले साजणी. कृष्ण चोरीत लोणी. लहानपणापासून भगवान कृष्णाच्या चरित्राला सुरुवात झाली. नवे नवे देवानी लहानपणीच काय होणार आहे ते चरित्रामध्ये यशोदा मातेला सांगून ठेवलं होतं की मी कसा आहे. ऐका, लहानपणापासून देवाच्या चरित्राची सुरुवात व्हावी. देवाचं चरित्र लहानपणापासून आहे. आता आपले लहान पोरं घ्या, बापाला वचन देतात की मोठं झाल्यानंतर मी कलेक्टर होईल, IAS होईल, IPS होईल. आता 35 वर्षाचा झाला, त्याचं काय गाजर झालं सगळ्यांना माहिती आहे. आता भगवान कृष्णाच्या चरित्राला सुरुवात रांगत्या अवस्थेपासून झालेली आहे. रांगत रंगनी चोरीत लोणी, धावणी धरीती गवळणी. भगवान कृष्णाने खोड्या करायला सुरुवात केली. मग भगवान कृष्णाची खोडी सुरू व्हायची पहाटे 3 वाजल्यापासून. पहाटचा प्रहर, आता 3 वाजले धरा. पहाटपासून भगवान कृष्णाने गवळणीच्या गोठ्यात जायचं. पहाटेच अंधार असायचा आणि गोठ्यामध्ये गाईगुरं बांधलेले असायचे. मग त्या गाईगुरांना सोडून द्यायचं आणि त्यांच्या जागी गाढव बांधायचं. ही पहिली खोडी. गवळण दूध काढण्याकरता जायची. आता त्यावेळेला अंधार, मग थोडासा मिनमिन प्रकाश करून जायची पातेलं घेऊन धार काढण्याकरता, धुण्याकरता. आणि त्या गवळणीने जसं काही खाली वाकलं, धुण्याकरता गेली का गाढवानी त्याचं काम करायचं. गाढव लात मारत ना, लात मारली का गवळण एका बाजूला आणि पातेलं एका बाजूला. कोणी केले हे समजायचं. अशा अनंत प्रकारच्या खोड्या केल्या. एक दिवस भगवान कृष्ण रडायला लागले आणि मग राधा तिथं आली. यशोदा मातेने सांगितलं राधेला या कृष्णाला घेऊन जाय म्हटले. राधेने कृष्णाला घरी आणले. बंद खोली केली, घरी कोणीच नव्हतं. ऐका, राधा काही लहान नव्हती. राधा फार मोठ्या वयाची, कृष्णापेक्षा मोठी होती राधा कितीतरी. आणि मग त्या भगवान कृष्णाची ती पप्पी घेऊ लागली. लहान होता कृष्ण. कृष्णाला तिने सांगितलं बाबा असाच लहान राहणार आहे का, थोडा मोठा हो ना माझ्याकरता. भगवान कृष्ण म्हटले ठीक आहे, माझ्याकडं मोठा होण्याचा मंत्र आहे म्हटले. मग मंत्र पुकारला. भगवान कृष्ण मोठे झाले. मोठे झाल्यानंतर राधेने कृष्णाकडे पाहत राहावं आणि सगळं देहभान विसरावं. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे. प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगू काय गे. कृष्ण मूर्ती होय गे. आणि मग राधेने गप्पा गोष्टी कराव्या. पण तेवढ्यात यावी सासू. सासूने दरवाजा वाजवला. मध्ये कोणत्या तरी माणसाचा, परपुरुषाचा आवाज येतोय. राधा घाबरली. म्हटले कृष्ण लहान वय. आता कृष्णाने गंमत केली. म्हटले मोठा व्हायचा मंत्र माहीत होता, पण लहान व्हायचा मंत्र मला माहीत. अरे देवा, तू जर असं केलं तर माझी गावामध्ये सगळी पंचायत होईल, सगळी माझी आबरू जाईल. तू लहान होय. भगवंतानी पुन्हा लहान हो. अशा अनंत प्रकारच्या गवळणींच्या घरी जाऊन चोऱ्या केल्या, खोड्या केल्या. त्या गवळणींच्या लक्षात यायचं की ही चोरी खोडी भगवान कृष्ण करतो. त्या सगळ्या गवळणींनी एक युनिटी तयार केली आणि यशोदेकडे गेले. यशोदेला सांगितलं यशोदे बाहेर ये, तुझा कृष्ण चोऱ्या करतो, खोड्या करतो. म्हटले काय खोड्या करतो. मग एका गवळणीने सांगायला सुरुवात केली. ऐके बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे. आमची मुले तुडविली पदे,
आता यासी बांधीन आवरी आवरी आपुला काना नासी गेल्या आमुचा सुना आवरी आवरी आपुला काना नासी गेल्या आमुचा सुना आमची मुले तुडविली पदे आता यासी बांधीन आवरी आवरी आपल्या काना नासी येल्या आमुच्या सुना हा खातो दही दूध लोणी हात पुसितो सुने मुखा लागुनी एका जनार्दनी करी करणी जातो पळून या येथुनी हा दही दूध खातो आणि आमच्या सुनेच्या मुखाला लोणी चोळतो म्हटलं मग काय खोड्या केल्या दुसरी आली यांनी विपरीत केली करणी मुखाचे मुख चुंबन घेशी गळ्यामध्ये हात घालीशी तिसरीने सांगितले तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी काय केली करणी पतीची दाढी माझी मेली सोयीची काठ देवोनी पतीची दाढी माझी वेणी सोयीची काठ देवोनी गाठ बाई गुणाची सुटेना बाई गुणाची सुटे यशोदे लापशी खाय गुलाबजाम खाय मालचे खाय सगळं घसा त्यांनी मालचा झाला फार घशाचा माल आवाजच डाऊन झाला कधी सवय नाही जिलेबी खायची गुलाबजाम म्हणजे आहे सवय पण अशी पंक्तीमध्ये बसायची सवय नाही लग्न वास्तुशांतीच्या पंक्तीत कधी बसत नाही बसतो तर सप्ताह येतो वर्षाने ते फरदापूरच्याच पंक्तीत बसण्याचं भाग्य मिळतो नाही तर नाही मिळत आणि मग रमेश भाऊनी करायचे मालचे गुलाबजाम 15 गुलाबजाम खाल्ले त्या दिवशी मी छोटे म्हणून 15 खाल्ले छोटे म्हणूनच 15 खाल्ले पण ते गुलाबजामच झालं घशाचं सगळं तिसरी आली धावून म्हणे ग काय केली करणी यांनी काय केलं माहितीये का रात्री आमच्या घरी आला कौलारू घर होतं आणि ते कौल सरकवून रात्री घरामध्ये प्रवेश केला त्या कृष्णाने ते गवळण आणि तिचा पती झोपला होता मग त्या गवळणीची वेणी आणि याची दाढी दोघांची गाठ बांधली गाठ बांधल्यानंतर सकाळ झाली पहाटे गवळण उठली पूर्वी गवळणी पहाटे उठायच्या पहाटे गवळण उठल्याबरोबर झटका बसला का दाढीची वेणीची गाठ होती झटका बसला तर नवऱ्याला असं वाटलं हिने झटका दिला आणि तिला असं वाटलं याने झटका दिला म्हणून ती खवळली म्हटले पहाटे हे असं करणं बरोबर आहे का म्हटलं हा तुम्हाला कळत नाही का जेव्हा लक्षात आलं पाहिलं तर त्यांची गाठ बांधलेली मग कापायचाही प्रयत्न सुटता सुटेना कापायचा प्रयत्न करावा पण कापायचं कुठं वेणीच्या बाजूने कापावं तर गोंडा जातो दाढीला दाढीच्या बाजूने कापावं तर गोंडा जातो वेणीला काय करायचं सूर्योदय झाला 9 वाजले पूर्वी असं सूर्योदय झाल्यानंतर जर घर उघडलं नाही तर शंका घेतली जायची सगळं गाव जमा झालं मग काय करायचं घरात काय चालू आहे दरवाजा का उघडाना म्हटले एका पोराला सांगितलं वर चढ रे पायऱ्या घरात काय चालू आहे वरती चढला कौलं सरकवली पाहिलं हसतच खाली आला म्हटले काय रे काय झालं का हसतोय मध्ये सय्यारा चालू आहे म्हटले आता पिक्चरचं नावही बदलून घ्यावं लागतंय त्याच्यामध्ये म्हटले काय झालं पाहिलं तर ते गाठ बांधलेली गाठबाई कोणाशी सुटेना दररोज आता सापडेना यशोदे असा करतो म्हटले मग काय करायचं पुन्हा अजून एखाद्या गवळणीने यावं पुन्हा काहीतरी खोडी त्या यशोदे समोर सांगावी आणि मग भगवान कृष्ण चिडले भगवान कृष्ण म्हटले आई ऐक या गवळणी माझ्या गारानं घेऊन आलाय यांना विचार तुमच्या घरी चोरी करण्याकरता कधी येतो गवळणीने सांगितलं आमच्या घरी चोरी करण्याकरता हा रात्री येतो म्हटले रात्री येतो ना मग आता ऐक रात्री जर मी चोरी करण्याकरता येतो असा जर यांचा आरोप असेल तर तू मला सांगितलेलं आहे रात्री लघुशंकेला जायचं तरी मला सांगून जा बाहेर भोकाडी बुवा आहे मग आता मला तिकडं जायचं असलं तरी मी तुला सांगून जातो कारण मला भोकाडी बुवाची भीती वाटती मग आई रात्री यांच्या घरी मी चोरी करायला जाईल का
म्हटले बरोबर आहे. काय बरोबर आहे सांग मग यांना, हे कस काय आळ घेता म्हटले माझ्यावरती. झालं, सुप्रीम कोर्टाचा निर्णय गवळणींच्या विरोधात पडला. मग यशोदेने सांगितलं, सखे बाई धरी मुद्यासहित जरी चोरटा, तुम्ही याला रेड हँड पकडून दाखवा म्हटले. मग सगळ्या गवळणींनी ठरवलं आता या कृष्णाला रेड हँड पकडून दाखवायचं. एक गवळण म्हटली तुम्ही रेड हँड पकडाल पण तो हाती सापडाल का? हा ब्रह्मविद्येचा जनिता घे, हा ब्रह्मविद्येचा जनिता की हा ब्रह्मविद्येचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता गे, तुम्ही याला धरू पाहता, तुम्ही याला धरू पाहता गे, तुम्ही याला धरू पाहता गे. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी, हा कैसा येईल हाता गे गोकुळचा नारी. हा कैसा येईल हाता गे गोकुळचा नारी. याला रेड हँड पकडायचं. यशोदेने सांगावं 5 वर्षाचे माझे बाळग, अंगणी खेळ खेळ चाललं टिकाचं घेताळ गोकुळच्या 12 गाव पिंपरीच्या 12 आपलं 12 गावच्या 12 गोकुळच्या नारी. हा त्याला रेड हँड पकडा. आता ठरवलं गवळणी, आता याला रेड हँड पकडायचं. मग सगळ्या गवळणी राखण बसायच्या घरावर, कृष्णाला येऊच द्यायचं नाही. कृष्ण दिसला, कृष्णा ये जवळ यायचं नाही, तंगडच तोडील, काठीच घेऊन बसायची गवळ. मग काय झालं, एक दिवस मंथन चालू असताना, त्या मंथन चालू असताना डेऱ्यातून लोणीच वरती आहे ना, कितीतरी वेळची गवळण मंथन करते. आणि मग सासूबाईला विचारलं, सासूबाई अहो डेऱ्यातून लोणीच वरती आहे ना. म्हटले काय झालं? मग सासूबाईंनी तिला उपाय सांगितला, हे कर, गार पाणी टाक, गरम पाणी टाक. तिने सगळं केलं. म्हटले उन्हावानी शिळावानी घाली ते परी ते लोणी येईना, काय झाले लोणी सासूबाई कळेना, घुम घुम करती डेरे घुमती, आनंदल्या गवळणी गवळणी चंद्रे डोलती, तिला असं वाटलं काहीतरी टोनी झाली ज्या अर्थी लोणीवरती आहे ना. आता लोकांना असं वाटतं की आपलं काही झालं का काहीतरी बाहेरच झालं असं वाटतं. बाबांकडे एक बाई आली होती ना, म्हटले बाबा पूर्णाची डाळ शिजत नाही म्हटले माझी. मग काय टोनी झाली पूर्णाची डाळ शिजत. बाबा म्हणे आज बाबांनी मला सांगितलं, एक बाई आली म्हणे काय प्रश्न, पूर्णाची डाळ शिजत नाही म्हटले. म्हटलं तिला माझ्याकडे पाठवायचं ना, मी तिला उपाय सांगितला असता. म्हटले तू काय सांगितलं? म्हटलं तिला सांगितलं असतं तुरीचे टाक म्हणजे शिजेल. काय टोनी झाली काय बंगाली विद्यान काळी जादू काय लिंब काय बावल्या काय, हे कुठे टोने टाण्या असतात काय. आणि मग काय त्या डेऱ्यामध्ये खूप वेळ झाला. मग त्या डेऱ्यामध्ये त्या गवळणीने हात घातला, पाहिलं त्या कृष्णाचं जावळच हाताला लागलं. कारण तो कृष्ण काय बोलता चालता इतक्यामध्ये हरी आला, कौनेही नाही देव दृष्टीने देखिला, सूक्ष्म रूप धरून डेऱ्यात प्रवेशला. यांनी छोटं रूप घेतलं आणि डेऱ्यामध्ये प्रवेश केला. मग गवळणींनी त्या असं वरती काढलं जावळ धरूनच. आता मात्र रेड हँड पकडला. मग आता धरायचं निघायचं. हात धरलाय कृष्णाचा आणि कृष्णाला भर चौकातून शिव्या देत चालली. पूर्वी गवळणी ज्या होत्या त्यांचा पदर असा खाली असायचा, जग दिसत नव्हतं, सृष्टी दिसत नव्हती, समोरचं काही दिसत नव्हतं. चालली चौकातून शिव्या देत, भगवान कृष्णाला चौकातून शिव्या देत चालली. मग कृष्ण फक्त एवढाच बोलला, आजी माझा हात कावळाय, थोडासा ढील द्या. ढील दिला, यांनी मायेचं आवरण टाकलं आणि तिच्या नवऱ्याचाच हात त्याच्या हातात दिला. वाद चालली शिव्या देत, चौकातूनच शिव्या देत चालली. चालली यशोदेच्या त्या नंदराजाच्या अंगणात आली. यशोदे बाहेर आहे. फार म्हटले नाकाने कांदे सोलती. म्हटले तू आता नाकाने कांदे कसे सोलतात हे बायांनाच माहिती फक्त. काय रमेश भाऊ तुमच्या आचार्यांना माहितीये का नाकाने कांदे कसे सोलतात? बाहेर आहे. म्हटले तू पाहते ना रेड हँड पकडून दाखवायचा भगवान कृष्ण मध्ये घरात. कृष्ण म्हटले आई मी येऊ का? कडीवर बसवलं. बाहेर आली. बाहेर आहे. तू म्हणते ना कृष्ण? हा बाय म्हटले चोऱ्या करतो, बोका कुठला मांजर कुठला, अशा शिव्या देऊ लागली. यशोदा म्हटली बाई जरा पदरवर करून पाय मग कळेल तुला. पाहिलं पदरवर करून तर तिचाच नवरा तिच्या हातामध्ये. हा तुम्ही कधी आले? म्हटले 40 वर्षापूर्वीच तुझ्या हातात आले, तुला आत्ता कळालं. म्हटलं
पूर्वी असं होतं की लग्न झालं की रमेश भाऊ असं म्हणतात बहुत जुन्या लोकांना, लग्न झालं की लग्न झाल्यानंतर सुद्धा 7-7 वर्ष नवरा बायको एकमेकाशी बोलत नव्हते म्हणतात बुवा. 7-7 वर्ष बोलत नव्हते. आता काळच असा बदललाय, 7 वर्ष आधीच कॉन्टॅक्ट राहते. 7 वर्ष अहो ते तर जा सोडा. माझ्याकडे एक जण नवनाथ भाऊ पत्रिका घेऊन आला, कशाची, लग्नाची. एक माणूस आणि एक स्त्री म्हणजे दोघं जोडपं. आणि पाहिलं त्या पत्रिकेवर तर जे जोडपं पत्रिका देत होतं त्यांचाच फोटो. म्हटलं लग्न कोणाचं, म्हणे आमचंच लग्न आहे. म्हटलं घ्या पस्तावा आता. जोडीने पत्रिका द्यायला आली, ते महाराजाला आले. म्हटलं तुम्हाला काही लाज. एक जण माझा मित्र होता, म्हटले महाराज भाग्यमाना जोडीने पत्रिका देऊन दोघच आले, तिघं नाही आले. विठ्ठल विठ्ठल. अशा अनंत प्रकारच्या लीला भगवान कृष्णाने खेळल्या आहे. आता मात्र गणपतीचा नवस, यशोदा मातेला सांगितलं गणपतीचा नवस कर. गणपतीशी नवस केला. एक माझ देवा खोडी नाही केली, प्रचिती ते आली यशोदेशी. 1 महिनाभर खोडी नाही केली. देवानी गणपतीचा नवस पूर्ण व्हावा म्हणून आपल्या इथे गणपती बसलेला आहे. ज्या बायकांचे मुलं जास्त चिडचिड करत असतील, उलटे उत्तर देत असतील, त्यांनी गणपतीला नवस करावा असं शास्त्रविधान आहे बरं का. गणपतीला नवस करायचा. आणि मोदक गणपतीला न देता बामणाला द्यावे. भगवान गणपतीचा मान राखून देवानी कृष्णाने खोड्या बंद केल्या, पण घरातही त्रास द्यायला सुरुवात केली. आता मात्र यशोदेला असं वाटलं याला इथं ठेवणं चांगलं नाही. मग आता मात्र तू शाळेमध्ये जायचं. भगवान कृष्णाला शाळेमध्ये पाठवलेलं आहे. भगवान कृष्ण शाळा म्हणजे वनात गेलेले गायगुरांना घेऊन. उद्या जाई चारण्याकरता घेऊन गेलेले. भगवान कृष्णाने तिथे अनंत प्रकारच्या लीला केलेल्या आहे. बऱ्याच प्रकारचे खेळ खेळले. हा मामा होत तू खेळ मांडला लगोरी, खेळ मांडला लगोरी, खेळ मांडला अनंत प्रकारचे खेळ भगवान कृष्णाने खेळले. काय म्हटले, आता लपंडाव खेळायचा का, भगवान कृष्ण म्हटले. एक गवळण म्हटली कृष्णा लपंडाव नको, कृष्णा कैशी खेळू लपंडाव. अनंत लोचने तुझे देही लपावे कवने ठाई. आम्ही कुठं लपवायचं तुझ्या द्याला अनंत लोचने. आता मात्र सगळे गोप गवळणी म्हटले आता कोणताही खेळ खेळायचा नाही. खांदी भार, पोटी भूक,
काय खेळायाचे सुख. आता भूक लागली आहे, सगळ्यांच्या शिदोऱ्या आता एकत्र करायच्या आहे. भगवान कृष्णाने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्याचा काला बनलेला आहे. काल्याचं तत्व असं आहे, ज्याने कर्म केला त्याला काल्याचा प्रसाद प्राप्त होतो, ज्याचं कर्म नाही त्याला काल्याचा प्रसाद प्राप्त होत नाही. देवतांचं कर्म नव्हतं म्हणून त्यांना सुद्धा काल्याचा प्रसाद प्राप्त झाला नाही. आजी ओ साम्रावती काला पहावया येती, देव विसरती देहभाव आपुला. काल्याची असे देव जळी झाले मासे, पुसुनिया हटे तिरी सांगाते येत. आता सगळ्यांचा काला एकत्र केलेला आहे. भगवान कृष्ण त्या काला वाटण्याकरता उभे राहिलेले शुकमुनींनी वर्णन केलंय. बिभ्रद्वेणू जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे, वामे पानुम श्रोण कवलम तत्फलांगिलियेषु, तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्भविस्वै, स्वर्गे लोके मिषदि बुभुजे यज्ञ भुक्पाल केली. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री नामदेव गोपाल विष्णू भगवान की जय. हा काल्याचा प्रसामध्ये त्रिभुवनात त्रैलोक्यात कुठेही प्राप्त होत नाही. तो काल्याचा प्रसाद संतांच्या कृपेने आपल्याला या मृत्यू तलावरती प्राप्त झाला. त्या संतांचं एक वेळेला भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. एक 2-3 महत्वाचे सत्कार आहे, ते आटोपल्यानंतर लगेच दहीहंडी फोडायचे, मग आरती होईल, मग बाकीच्या भजनी मंडळाचे सत्कार होतील. ते सत्कार प्रामुख्याने करणं गरजेचं आहे, म्हणून मी त्यांना विनंती करतो. कोणते कोणते सत्कार आहे? दहीहंडी झाल्यावर करायचं. बरं ऐका, दहीहंडी झाल्यावर सगळ्यांचं मत आहे. बरं ऐका, दहीहंडी झाल्यावरच सगळे सत्कार होतील, परंतु सगळ्यांनी थोडं शांत बसून राहा. गडबड करायची नाही, थोडं शांत बसा. आरती वगैरे होणारे, काल्याचा प्रसाद सगळ्यांना मिळणारे. शिंकेला वियले दुरी होतो तिघांचे मेवरे, वारी दोन्हीकडे मुख पसरून, शिंकेला वियले दुरी होतो तिघांचे मेवरे, शिंकेला वियले दुरी होतो तिघांचे मेवरे, वारे दोन्हीकडे मुख पसरून पडे, वाहतीच्या धारा घ्यारे दोहीच्या कोपरा, तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरून, कमने हातो का तिच्या धारा घ्यारे दोहीच्या कोपरा, तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरून, तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरून पडे, तिच्या धारा घ्यारे दोहीच्या कोपरा, तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरून, तुका म्हणे हाती डोका अधिक उणे नेणे का, तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरून पडे, कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश, काना बांधो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वाक्योलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा, काना बांधो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी उजगाडी, वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, तुका म्हणे भूमंडळी, 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 तुका म्हणे भूमंडळी,
विश्ववाते देखो निराहिलो तटस्थ धन्य धन्याचे लोचन नित्य करते बोलो आरोग्य 28 विटे बरोबा मागे रखमाई तिसरे विठोबा पुतलिका बेटे परवा मालिका निवाही भीमा जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ विजीव लगा जय देव तुझी मार्गाला करते विकली कसे पितांबर कस्तुर देव सुवर निते भेटे गरुडानंद पुढे उभ्या जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ विजीव लगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जने ते चंद्रभागे माझे नानाजी गाते दर्शनेला माझे दयावो केशवाची नामदेव मायवती जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ विजीव लगा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवते सद्गुण मनु वेदला माझा आरती ज्ञान राजा लोकपरी दान योगी तने नती कोणी अवतार पंडू देवी ज्ञानी आरती ज्ञान राजा प्रकट पुर्य बोले विश्व ब्रह्माची केले रामचंद्राने हस्तगते विले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवते सद्गुण मनु वेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद पायदा कवी आरती तुकाराम राघवे सागरात वाचन करे दर्शन भोगाचे अभंगर चिरे आरती तुकाराम सुखिता तुलने ते ब्रह्म तुकाचे आले रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद पायदा कवी आरती तुकाराम हरी नाम डोळ्याला वाहिनी प्रेमी आले आनंद भावे भावे विठ्ठल रखमाई ढोपर अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी सगळा हरीचा दासा कल्पनेची बादान हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा बारा न लागो माझ्या राजसा विष्णुदासा भाविका नामा म्हणे तया असावे कल्याण जामुखी निदान पांडुरंगा कल्पनेची बादान हो कवने काळी संत मंडळी सुखी असो भानुदास एकनाथ 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 भानुदास मागणे ते तुझ प्रति आहे ईश्वरी पांडुरंगा या संतांची निर्विहीची मज दे अनेक तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी ठेवी पायी संतांची या संतांची निर्विहीची मज दे अनेक तुझे काही न मागो ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय बाबा भागवत महाराज राजा की जय